राज्याचं लक्ष लागलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अखेर बिनविरोध झाली नाही। आज अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांनी आपले अर्ज ठेवल्याने या निवडणूक प्रक्रियेला आता सामोरं जावं लागणार आहे। एकंदरीत बघितलं तर भारतीय जनता पार्टीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी प्रयत्न जे आहेत ते झाले आहेत। थेट मुख्यमंत्र्यांपासून हे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांच्या प्रयत्नाला देखील यश मिळालं नसल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं। एकूण 7 उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते या ठिकाणी राहिलेले आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधामध्ये आता 6 उमेदवार असणार आहेत। त्यामध्ये शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे हे असणार आहेत, तर वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके हे असणार आहेत, तर अपक्ष म्हणून अथर्व साहेबराव म्हसे, रावसाहेब सदाराम खेवरे, दत्तात्रय सूर्यभान लांबे आणि हापसे महेश केशव असे एकूण 7 उमेदवार जे आहेत ते निवडणूक रिंगणामध्ये आहे। सुरुवातीपासून ही निवडणूक बिनविरोध होईल असे चिन्ह जे आहे ते निर्माण झाले होते, मात्र आज अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली नसून भारतीय जनता पार्टी पुढे 6 उमेदवारांनी आपले दंड ठोपाडले आहे। त्यामुळे आता निवडणूक देखील रंगतदार होण्याचे चिन्ह निर्माण झाले। एकंदरीत राहुरीत बघितलं तर शरदचंद्र पवार पक्षाचे जे विश्वासू होते प्राजक्त तनपुरे यांनी ऐन वेळेस माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जी उमेदवारी आहे ती मोकाटे यांना गेल्यानंतर त्या ठिकाणी मोकाटे आणि भाजपची अशी लढत होईल असं दिसलं। मात्र वंचित बहुजन आघाडीचे देखील उमेदवार या ठिकाणी आहे। आजच प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी त्या उमेदवाराच्या पुढील प्रचारासाठी रणनीती या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या समोर जे आहे ते शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी गटाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे, रावसाहेब खेवरे। अशी एक रंगतदार लढत या ठिकाणी पुन्हा एकदा होण्याचं स्पष्ट झालं आहे। गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर।